कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुनरुच्चार. गैरव्यवहार बाहेर काढल्याबद्दल झी24 तासचं अभिनंदन. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपनिबंधक रवींद्र तारू, शीतल तेजवानीसह दिग्विजय पाटलांवर गुन्हा, पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल नाही. जमीन गैरव्यवहारामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील बेपत्ता. दिग्विजय पाटील पुण्यातील घरी नाहीत. झी24 तास दिग्विजय पाटलांच्या घरी. जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक, 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार. नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी24 तासला माहिती. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहारामध्ये एफआयआर स्कॅम, अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. तर पार्थ पवारांना वाचवलं जात असल्याची सुषमा अंधार यांची ही टीका. पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंकडून झी24 तासच्या धाडसाचं कौतुक. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी, आदित्य यांची मागणी. मंत्र्यांच्या मुलांनी असं वागणं म्हणजे दुर्दैव, यात मंत्र्यांचा दोष. झी24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहारावरून अण्णा हजारेंनी टोचले अजित पवारांचे कान. कुटुंबाचे संस्कार जबाबदार असल्याचंही वक्तव्य. झी24 तासच्या बातमीनंतर पुण्यातील जमिनीचे मूळ वारस आक्रमक. मूळ वारस आंदोलन करणार, तर भीमशक्ती आणि आपही आंदोलनामध्ये उतरणार.